नमस्कार मित्रांनो, कधी कधी जीवनाच्या वाटेवर आपण चालतो आणि अचानक धुकं दाटून येतं. काहीच स्पष्ट दिसत नाही. हीच आहे राहूची छाया. पण यावेळी राहूचा प्रवास वेगळा आहे. अंधाराऐवजी तो घेऊन येतो आहे नवी जाणीव आणि नव्या दिशेचा प्रकाश. 18 वर्षांनंतर राहूचे वादळ मृत अवस्थेतून जागृत होऊन जीवित अवस्थेत आले आणि मकर राशीच्या 10 सत्य होणाऱ्या भविष्यवाण्या ज्या तुमचे होश उडवून देतील. मित्रांनो, कधी कधी असेही घडते की ताकद असूनही माणूस शांत राहून सहन करतो. गेले 4 महिने राहुदेवांची अवस्था देखील काहीशी अशीच होती. कारण राहू मृत अवस्थेत होते. 18 मे 2025 रोजी मकर राशीच्या धनभावात राहूचे राज्य स्थापन झाले होते. संपूर्ण जग म्हणत होते राहूचे साम्राज्य आले, पण प्रश्न राहिला, ते साम्राज्य दिसले का नाही. कलियुगाचा राजा असणाऱ्या राहूला आपण विवश पाहिले आणि परिणाम असा झाला की राहूच्या अपेक्षित शुभफलांचा लाभ आपल्याला स्पष्टपणे मिळू शकला नाही. परंतु काळ कधीच एकसारखा राहत नाही, नाही चांगला नाही वाईट. आता तोच काळ वळण घेत आहे. तारीख आहे 2 सप्टेंबर. ह्याच दिवशी राहू 24-30 मृतसीमा सोडून 23 अंशांवर प्रवेश करेल. म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार जागृतोदित अवस्था. आता जे काही घडेल ते दमदार होईल आणि परिणाम अगदी स्पष्ट दिसतील. 18 वर्षांनंतर राहूचा हा गोचर अगदी मकर राशीच्या धनभावात सक्रिय आहे. हा शनीचा घर आहे आणि शनी तुमच्या राशीचे स्वामी देखील आहे. राहूचे स्वतःचे घर नसते, त्यामुळे शनीचे घरच राहूचे आश्रयस्थान मानले जाते. धनभाव हा 11व्या क्रमांकाच्या राशीच्या क्षेत्राशी जोडलेला आहे, ज्याला इच्छापूर्तीचे स्थान म्हटले जाते. आणि योगायोग पहा, राहू स्वतः इच्छांचा ग्रह आहे. त्यामुळे या काळात मोठमोठ्या कामांची पूर्ती होण्याची प्रबळ शक्यता आहे. आपल्या इच्छा अधिक बळकट होतील. लक्षात ठेवा, बाकी ग्रह फक्त वाऱ्याचा झोत आहे, पण राहू म्हणजे वादळ आहे. आता प्रश्न राहिला तो असा की राहू काय देतील हा नाही, तर यशाचे हे वादळ आपल्याला कुठवर घेऊन जाईल हा आहे. हाच प्रकार खोलवर समजून घेणे गरजेचे आहे. कारण पुढील काही आठवड्यात याच दिशेनुसार तुमच्या भाग्याचा आणि यशाचा नकाशा ठरणार आहे. तर चला मित्रांनो, विलंब न करता जाणून घेऊया राहूच्या जीवित अवस्थेत येण्याच्या त्या 10 मोठ्या आणि सत्य ठरणाऱ्या भविष्यवाण्या. परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा, जय भोलेनाथ, जय बजरंगबली. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली भविष्यवाणी. मकर राशीची पहिली मोठी भविष्यवाणी सांगते की आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी सोन्याचे संधी घेऊन आला आहे. मित्रांनो, हा 2 ते 4 दिवसांचा किंवा आठवड्यांचा परिणाम नाही, तर हा परिणाम खूप काळ टिकेल, थेट 2 डिसेंबर 2026 पर्यंत. म्हणजेच पुढील 1.5 वर्ष राहू तुमच्या भाग्याला नवीन उंचीवर नेणार आहे. हा काळ आहे एका नवीन भविष्याची निर्मिती करण्याचा. आता प्रश्न असा की राहूच्या द्वितीय भावात असणे काय दर्शवते. सर्वप्रथम हा भाव म्हणजे धनाचे घर. राहू येथे बसून तुमची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवतो. तुम्ही ऐकलेच असेल, राहू करोडपती बनवू शकतो. आणि तीच वेळ आता तयार होत आहे. हा काळ तुम्हाला एका मोठ्या लक्ष्याशी, एका मोठ्या मुकामाशी जोडणार आहे. जर तुम्ही पैशांच्या समस्येत अडकलेले असाल तर ही चांगली बातमी आहे. राहू फक्त धन देणार नाही, तर तो धन टिकवण्याची शक्ती देखील देईल. आता तुम्ही केवळ कमवणार नाही, तर योग्य ठिकाणी सुरक्षितही ठेवू शकाल. कसा देईल राहू धन, याचे अनेक मार्ग आहेत. विदेशातून कमाई, तुमच्या कामामध्ये अचानक नफा, किंवा तुमच्या नोकरीत अचानक आलेली भरभराट. आणि कारण हा भाव कुटुंबाचाही आहे, त्यामुळे आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे राहू तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांती आणणार नाही. का? कारण राहू आपल्या मित्राच्या राशीत आहे आणि ही त्याच्यासाठी अतिशय अनुकूल स्थिती आहे. याचा अर्थ असा की जर कुटुंबात कोणताही कलह किंवा वाद सुरू असेल तर तो आता संपेल.
कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होईल आणि अगदी कोणत्यातरी मांगलिक कार्याचे आयोजनही होऊ शकते. राहूसारखा ग्रह जेव्हा शुभ असतो तेव्हा मोठे बदल आणि मोठे आयोजन घेऊन येतो, यात शंका नाही. म्हणून तयार राहा. हा काळ तुमच्यासाठी धन, सन्मान आणि कौटुंबिक सुख यांचा अद्भुत संगम घेऊन आला आहे. राहूचा हा प्रवास तुमच्या आयुष्यातील गेम चेंजर ठरू शकतो. दुसरी भविष्यवाणी. मित्रांनो, दुसरी भविष्यवाणी अत्यंत खास आहे. आता पाहूया राहूची पहिली दृष्टी कुठे पडते. ती पडते 6व्या भावावर. आणि हाच भाव तुमच्या जीवनातील अनेक रहस्यांना उलगडणार आहे. 6वा भाव म्हणजे काय? हा तुमच्या संघर्षांचा, रोगांचा, कर्जांचा आणि शत्रूंचा भाव आहे. राहू येथेऊन तुम्हाला काय संदेश देतो? जर तुम्ही नोकरी करत असाल, सर्व्हिस सेक्टरशी जोडलेले असाल किंवा कोणत्याही प्रकारची जॉब करत असाल तर तयार राहा, कारण राहू तुम्हाला धन मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. जे लोक खूप काळापासून प्रमोशनची वाट पाहत होते त्यांच्यासाठीही हा काळ आशा घेऊन येणार आहे. फक्त तेवढेच नाही, जर तुमच्यावर कर्ज आहे, लोन घेतलेले आहे किंवा आर्थिक ताणाखाली अडकलेले आहात तर राहू तुम्हाला त्यातून मुक्ती देईल. का? कारण राहू स्वतः धनभावात बसलेला आहे आणि राहू धनभावात असतो तेव्हा त्याची प्राथमिकता असते धनाची व्यवस्था करणे. ह्याच धनव्यवस्थेमुळे तुम्हाला कर्जाच्या जाळ्यातून सुटकेचा मार्ग मिळेल. आता विचार करा, राहूची ही दृष्टी 6व्या भावावर पडते म्हणजे ती केवळ कर्ज किंवा रोगापुरती मर्यादित नाही. जर तुमच्या जीवनात शत्रू वाढले आहेत, लोक तुमच्या विरोधात कट कारस्थान रचत आहेत किंवा कोर्टकचेऱ्यात एखादा केस अडकलेला आहे तर राहूचा हा प्रभाव तुम्हाला वाचवण्यासाठी समोर येणार आहे. लक्षात ठेवा, राहूची दृष्टी ही शत्रुहंता म्हटली आहे, म्हणजेच शत्रूचा अंत करणारी. राहूला ठाऊक आहे की त्याला अमृतापर्यंत पोहोचायचे आहे. त्याला माहीत आहे की यशाची शिडी कशी चढायची आहे आणि हाच गुण तुमच्या जीवनातही या काळात दिसून येईल. तुम्ही शिकाल की अडथळे कसे मोडायचे, समस्यांमधून कसे बाहेर पडायचे आणि कठीण परिस्थितीतही विजयाचा मार्ग कसा बनवायचा. राहूचा हा प्रभाव तुम्हाला रोग, ऋण आणि शत्रूंपासून मुक्ती देण्यासाठी आहे. म्हणून या दृष्टीला हलक्यात अजिबात घेऊ नका, हे तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. तिसरी भविष्यवाणी. आता येते मित्रांनो तिसरी मोठी भविष्यवाणी. आता जरा विचार करा, राहूची दृष्टी थेट तुमच्या 8व्या घरावर जात आहे. 8वे घर म्हणजे मोठ्या बदलांचे, गूढ रहस्यांचे, अचानक घडणाऱ्या घटनांचे. आणि जर एखाद्या ग्रहाला परिवर्तनाचा मास्टर म्हटले जाईल तर तो म्हणजे राहू. याच कारणामुळे आयुष्यातले मोठमोठे टर्निंग पॉइंट्स, जेव्हा सगळं बदलून जातं, ते राहूच्या प्रभावामुळेच येतात. आता हाच राहू या काळात तुमच्या अष्टम भावाकडे पाहत आहे. म्हणजे तुमच्या जीवनात बदलांचा एक मोठा खेळ सुरू झाला आहे. हा बदल फक्त साधा नसेल, तो तुमची पाया रचलेली संरचना हलवून टाकेल. जुने तुटेल आणि नवे उभे राहील. 8वा भाव म्हणजे खोल गर्तांचे, रहस्यांचे. आणि राहू तिथून तुमच्या दुसऱ्या भावाकडे पाहत आहे, जो आहे धनाचा भाव. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, जे पैसे कुठेतरी अडकले होते, जे धन तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले नव्हते, ते आता परत मिळण्याची शक्यता फार वाढली आहे. आणि फक्त इतकेच नाही, जे लोक ऑकल्ट, ज्योतिष, तंत्र, मंत्र, आध्यात्मिकता किंवा रहस्यमय क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ सोन्याहून पिवळा आहे. राहूची दृष्टी या कामांमध्ये अनपेक्षित यश देऊ शकते. कोणी म्हणेल की ऑकल्ट तर केतूचे क्षेत्र आहे ना? अगदी बरोबर. आणि हाच तर सर्वात मोठा रहस्य आहे, कारण केतू आधीपासूनच तुमच्या अष्टम भावात आहे. म्हणजे हा काळ फक्त भौतिक नाही तर आध्यात्मिक उंचीही देऊ शकतो. राहू आणि केतूचा हा अनोखा कॉम्बिनेशन तुमच्या जीवनातील अडथळे तोडून तुम्हाला ईश्वराकडे नेणारा आहे. म्हणून तयार व्हा, बदल येत आहे आणि हा बदल साधा नसेल तर तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल. चौथी भविष्यवाणी. मकर राशीवाल्यांनो, आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जिथे राहूची 9वी दृष्टी पडत आहे.
नवमी दृष्टीचा थेट संबंध भाग्याशी असतो आणि ही दृष्टी 7व्या राशीवर म्हणजे तुळ राशीवर पडत आहे. तुळाचे स्वामी आहेत शुक्र आणि शुक्रच मकर राशीच्या करिअर भावाचे स्वामी आहेत. आता जरा विचार करा, करिअरच्या भावावर राहूसारख्या शक्तिशाली ग्रहाची दृष्टी पडत आहे आणि तो भाव म्हणजे स्वतः शुक्राचार्याचे घर, म्हणजे दानवगुरूच्या घरावर स्वतः दानवाचा प्रभाव. दोघांच्या मध्ये हा अनोखा संयोग म्हणजे एक मजबूत करारच जणू. आणि याचा फायदा कोणाला होईल? थेट मकर राशीला. या दृष्टीचा प्रभाव साधा अजिबात नाही. हा करिअरमध्ये मोठे बदल, अचानक उंच भरारी आणि नव्या संधींचा इशारा देत आहे. ज्यांना परदेशात जाऊन करिअर घडवायचे आहे किंवा आयात निर्यात, ग्लोबल बिझनेस किंवा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सशी जोडलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी हा काळ काहीतरी मोठं करण्याचा असू शकतो. इतकंच नव्हे, ज्यांचे बऱ्याच काळापासून ट्रान्सफर अडकले आहे त्यांनाही आता सकारात्मक संकेत मिळतील. इन्क्रिमेंट, प्रमोशन आणि नेमफेम या गोष्टी साधारणतः सूर्य आणि राहूच्या अधिकारात येतात. या काळात राहूची ही दृष्टी तुम्हाला फक्त धन आणि पदच देणार नाही, तर मानसन्मान, ओळख आणि सोशल स्टेटसही वाढवेल. लक्षात ठेवा, ही नवमी दृष्टी ती शक्ती आहे जी तुमच्या जीवनात करिअरचे सुवर्ण अध्याय लिहू शकते. जर तुम्ही या काळाचा योग्य वापर केला तर तुमची यशोगाथा लोक अनेक वर्ष लक्षात ठेवतील. अंतिम भविष्यवाणी. मित्रांनो, प्रत्येक नाण्याचे 2 पैलू असतात. पहिला पैलू तुम्ही समजलात, पण आता दुसऱ्या पैलूकडे लक्ष द्या. राहूचा सर्वात मोठा उपहार म्हणजे भ्रम आणि भय. हो, हे खरं आहे की राहू अनेक सकारात्मक शक्यता घेऊन येतो, पण त्याचबरोबर तो आपल्या मनात भीती आणि गोंधळही निर्माण करतो. म्हणूनच राहूशी संबंधित काळात माणूस वारंवार विचार करतो, मी योग्य करत आहे का? पुढे काय होणार? याच ठिकाणी आपल्याला सजग राहायला हवे. तुम्हाला आपल्या मनात ही गोष्ट पक्की करावी लागेल की राहू जितका भ्रम निर्माण करेल, तुम्ही तितकी स्पष्टता स्वतःमध्ये आणली पाहिजे. लक्षात ठेवा, राहूचे स्वतःचे एकच ध्येय होते, कसेही करून अमृतकलशापर्यंत पोहोचणे, आणि त्याने ते साध्य केले. तसंच तुमचंही एक ध्येय आहे, तुमचं स्वप्न आहे. त्या स्वप्नाला धरून ठेवा, त्यावर ठाम रहा. भीतीला जागा देऊ नका, गोंधळाला आपल्या निर्णयांवर वर्चस्व गाजवू देऊ नका. जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पणाने आपल्या ध्येयाकडे पुढे जाता, तेव्हा राहूही तुमच्या व्हिजनवर प्रसन्न होतो आणि तुम्हाला साथ देतो. आणि हो, हे खरं आहे, राहूचा आशीर्वाद जर मिळाला तर तुम्हाला उंचीवर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. उपाय. जर तुम्हाला राहूचे शुभ परिणाम हवे असतील तर देवाधिदेव महादेवाचा रुद्राभिषेक करा. गंगाजलाने स्नान करणे हेही अत्यंत शुभ मानले गेले आहे. हे फक्त परंपरा नाही, ही ऊर्जेची देवाणघेवाण आहे. याशिवाय आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी धूप किंवा अगरबत्ती लावा. त्या सुगंधाच्या आणि धुराच्या तरंगांमुळे तुमच्या भोवती सकारात्मकता पसरते आणि राहूचा चांगला प्रभाव तुमच्या जीवनात स्थिर होतो. लक्षात ठेवा, योग्य दृष्टिकोन, योग्य उपाय आणि योग्य वेळ हेच तुम्हाला राहूच्या आशीर्वादासह एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. आजपर्यंत ज्याने आपल्याला भ्रमाच्या जाळ्यात अडकवलं, तोच राहू आता आपल्या डोळ्यांसमोर नवा क्षितिज उलगडतो आहे. भीतीच्या बेड्या तुटल्या आहेत आणि आता आपल्याला मिळणार आहे आत्मविश्वास, स्पष्टता आणि जीवनाला नवी दिशा. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भोलेनाथ.